नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत मारडी यमाई या देवस्थानासमोर। आता तुम्हाला इथून पुढचे काही दृश्य दाखवतो। हे आहे देवीचे कल्लोळ। ही यमाई देवीचं प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वार। तर चला आपण आत येऊया। ही पहा, देवीचा यमाई देवीचा घट अशा पद्धतीने इथे बसवतात। अगदी ही विष्णूची मूर्तीच्या समोरासमोर। पूर्वी ही मूर्ती जरा आडल्या बाजूला होती, आता एकदम दर्शनी ठिकाणी घेतली आहे। तर घ्या आपण विष्णू भगवंताचे बी दर्शन घेऊया। हे पहा, विष्णू भगवंताची अशा पद्धतीची यमाई देवीच्या एका साईडला ही मूर्ती आहे। ही गादी आई राजा उधे उधे असे तुळजापुरून लोक ज्योत घेऊन यमाई देवीकडे पण येतात। यमाई देवीचं दर्शन घेऊन मगच आपल्या गावातल्या देवीला ते जातात आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतात। मंडळी, आपलं अशा प्रकारे यमाई देवीचं दर्शन झालेलं आहे। अशा पद्धतीने जुन्या हेमाडपंथी पद्धतीचे काही डिझाईन वगैरे आहे तिथं, खास बघण्यासारखं आहे इथं। तर आम्ही भेटतोय महाराजांना। महाराज, जरा आम्हाला इथली थोडीशी माहिती सांगता का? म्हणजे ही मूर्ती कधीपासून आहे आणि याचे वैशिष्ट्य काय ते? तर महाक्षेत्र हे मारुडी आदिस्थान, महाकालाची शक्ती नांदे निदान, तुझ्या दर्शनी मुक्ती हवे सर्व लोका, यमाई असे नित्य लोका। मी श्री शिवाजी गुरव। नमस्कार। यमाई मारुती देवस्थान ट्रस्ट विश्वस्त, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची मोठी बहीण म्हणून ख्याती असलेली मारडीची श्री यमाई देवी इसवी सन 12च्या चैत्रवद्य अष्टमीला श्री यमाई मातेची महाकाळेश्वर मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली। गेली 800 वर्ष नित्य महापूजा, वार्षिक उत्सव, नवरात्र महोत्सव अखंडपणे सुरू आहे। तर महाराज, भरपूर माहिती दिली, तुमचे आभारी आहोत। आमच्या सर्व युट्यूबरांना एवढी तुमची माहिती झाली आणि यमाई देवीचं आम्हाला स्पष्टपणे आमच्या प्रेक्षकांना दर्शन झालं, त्याबद्दल आम्ही मनापासून मोलाची बोल चॅनलचे सर्व सदस्य तुमचे आभारी आहोत। नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। ह्या अशा पद्धतीने इथे आईच्या देवळात परड्यात बसवलेले असतात। हे वर्षभरातून कायमच असतं ना आजी? कायम असतं का वर्षभर? हो हो। तुमचा काय अनुभव आहे का देवाबद्दलचा? होय, म्हणजे समाधानी आहे म्हणाल तुम्ही या मंदिरात? हो, काय तिथंच मिळत आम्हाला भरपूर देते म्हटलं आपल्याला पटाना। हो हो हो। आई राजा उधे उधे
सदानंदीचा उधे उधे बोल भवानी माता की जय. हे मारडी देवस्थान हुबेहूब अर्थात यमाई देवीच्या पाठीमागे पश्चिमे साईडला एक छोटंसं गणेशाचं मंदिर आहे. हे पूर्वीपासून आहे अशी सांगता आहे येथील. या ठिकाणी पहा जुन्या त्या मूर्त्या अशा एका लाईननं आहेत आणि इथे देवीचा होम होतो. यमाई देवीच्या शेजारीच एक मातंगी आई असं नावाने एक देवी आहे. देवीच्या यमाई देवीच्या अगदी समोरासमोर आहेत. हे पहा मातंगी आई. मातंगी आई नावानेच ह्या देवीला इथं ओळखलं जातं. यमाई देवी बरोबरच मातंगी आईवर पण तेवढीच श्रद्धा ठेवणारे भाविक भक्त इथं भरपूर आहेत. आजोबा तुम्ही किती वर्षापासून येता इथं? 70 चालू आहे. मी इथलेच आहे. इथलेच आहे का? म्हणजे ह्याची काय माहिती आहे का? सांगता का मातंगी आईची तुम्ही जरा आम्हाला? काय माहिती नाही बाबा. होय. काय तर सांगू. कधीपासून आहे ही देव मंदिर? पहिल्यापासून आहे. होय. फक्त आमच्या आई वडिलांनी बघितले. बर बर बर. मग त्यासाठीच आम्हाला माहिती पाहिजे होती की थोडी देवाची ते कधीपासून आहे ती तुम्हाला माहिती आहे का? किती योगी झालं, कितीतरी योग झाले असतील. म्हणजे यमाईच्या बरोबरीने देवी आहेच म्हणायचं मातंगी आहे. बरोबर आहे. बर 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 बर. ठीक आहे ठीक आहे. आमचे वडील आई आजोबा सांगत होते. हा हा हा. पहिल्यापासून आहेच. होय. आणि देवीचं दर्शन तिथं नैवेद्य ठेवलं की इथे ठेवायलाच पाहिजे. हा 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 हा. आमची प्रथा आहे भारतीतली. बर 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 बर. आमची प्रथाच आहे ती. होय होय होय. बरं. ते दर्शन घेतले की दर्शन घेतल्याशिवाय रुजू नाही आम्हाला मारुती वाढलेला. हा 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 हा. म्हणजे पूर्वपर्यंत परंपरा आहे तुमची की हा पिढ्यानपिढ्या आलेली प्रथा आहे. ठीक आहे मामा, आभार आहे एवढी माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो ही पहा मातंगी आहे. आई राजा उधे उधे. चला आपण पुढे जाऊया आता. अशा प्रकारे देवीचं दगडी बांधकाम आहे चिऱ्याचं. असं भव्य मोठं मंदिर आहे बरं का. या देवीचा ध्वज आहे शिखरावरती लावलेला. हे असं मोठं गणपतीच्या पाठीमागून जर पाहिलं तर हे एवढं भव्य दिव्य मोठं असं देवाचं शिखर आहे. बघा तुम्ही, गगनाला भिडेल अशा पद्धतीचं वाटतंय अगदी. खूप सुंदर असा देखावा आहे. एकदा अवश्य भेट द्या यमाई देवीला, दर्शनासाठी या नक्कीच. अशा पद्धतीचं भक्तनिवास एवढं मोठं भव्य भव्य आहे. भव्य दिव्य असं मोठं भक्तनिवास आहे. इथं यात्रेकरूंना राहण्याची किंवा जे काही देवासाठी येतात त्यांना मुक्कामची सोय होते. अशा जुन्या पद्धतीचं हेमाडपंथी असं मंदिर आहे पहा. एकदम सुरेख आहेत. असे काही छोटे मोठे देखावे पण आहेत तिथे. यमाई मंदिरामध्ये असे महादेवाची एक मोठी अशी पिंड आहे बरं का. हे पहा. इथे अशी एक नागोबाची मोठीच्या मोठी अशी मूर्ती बनवलेली आहे बघा. अशा पद्धतीचे इथं छोटी मोठी बऱ्याचपैकी बाहेर दुकानं ते आहेत. याच ठिकाणी आम्ही दरवेळेस देवाचे नारळ आणि अगरबत्ती वगैरे जे असतो ते नैवेद्याचं सामान, वटीचं सामान इथूनच घेतो आम्ही. आणि
मारडी MIDवरून आल्यानंतर पुन्हा आम्ही इथं अशा प्रकारे आमच्या घरात देवीचा घट बसवतो. कारण प्रथम आम्ही त्या देवीला जातो आणि नंतर आम्ही आमच्या घरातले घट बसवतो. अशा प्रकारे आम्ही देवावरून येऊन आमचं आता घट बसवण्याचं काम सुरू झालं आहे. तर तुम्हाला कसे वाटले देवीचं दर्शन हे आम्हाला तुम्ही लाईक कमेंट करून नक्की कळवा. आई राजा उदे उदे.